आणि IAS ऑफिसर तर या सरकारला जुमानतच नाही. त्यामुळे सरकारचं नियंत्रणच ब्युरोक्रेसीवर राहिलेलं नाही किंवा ब्युरोक्रेसी स्वतःला फार शहाणी समजते आणि मुख्यमंत्री ते सहन करतात. पत्राद्वारे मी त्यांना कळवलेलं आहे, ही शेवटची संधी मी राज्याच्या ब्युरोक्रेसीला देत आहे. जर का यापुढे अशा महत्त्वाच्या चर्चेच्या दरम्यान ACS लेवलचे अधिकारी गॅलरीत नसतील, काल 11:13 सभागृहाचं कामकाज चालू राहिलं आणि आजही आपण जर ऑर्डर ऑफ द डे बघितला असेल तर त्यात प्रश्न उत्तरं लेईंग आणि त्यानंतर आपण बजेट म्हणजेच अर्थसंकल्पीय चर्चेला प्राधान्य दिलेलं आहे. आजच्या दिवसात आपण एकही रेग्युलर सिटिंगला लक्षवेधी दाखवली नाहीये. त्यामुळे अर्थसंकल्पावरच्या चर्चेबद्दलचं गांभीर्य संपूर्णपणे पीठासीन अधिकारी म्हणून मला आहेच आणि शासनाची पण हीच भूमिका आहे असं मला कळवण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती अशी राहील की वेळेचं सगळं मॅनेजमेंट करणं हे केवळ अध्यक्ष म्हणून मी हे करू शकतो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं. काल मी विनंती केल्यानंतर 4:30 वाजता आपण आपल्या महिला दिनाच्या प्रस्तावावरची चर्चा थांबवली. त्यामुळे मला खात्री आहे यापुढेही सभागृहाचं सहकार्य मला प्राप्त होईल जेणेकरून महत्त्वाच्या विषयांवरती आपण योग्य वेळ देऊ शकू. चला पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, आणि दुसरी बाब जी आदरणीय वळसे पाटील साहेबांनी इकडे सादर केली की इकडे ठीक आहे, मंत्री इकडे आपल्याकडे 4 कॅबिनेट मंत्री आत्ताही सभागृहात उपस्थित आहेत, ते योग्य ते नोटिंग करत आहेत. वित्तमंत्र्यांना ते योग्य ती नोटिंग कळवतीलच, मुख्यमंत्र्यांनाही कळवतील. परंतु अधिकाऱ्यांसंदर्भात जी भूमिका आपण मांडली त्याच्याशी मी 100% सहमत आहे. जरीही अदृश्य गॅलरी असेल तरीही या गॅलरीमध्ये सगळे सिनियर सनदी अधिकारी इकडे उपस्थित संबंधित राहणं आवश्यक आहे. यापूर्वीही पत्राद्वारे मी त्यांना कळवलेलं आहे, ही शेवटची संधी मी राज्याच्या ब्युरोक्रेसीला देत आहे. जर का यापुढे अशा महत्त्वाच्या चर्चेच्या दरम्यान ACS लेवलचे अधिकारी गॅलरीत नसतील तर त्यावरती योग्य उपाययोजना हा सभागृह करण्यासाठी सक्षम आहे याची नोंद घेण्यात यावी. चला सर बोल. अध्यक्ष महोदय, आपल्या बजेटवरती होऊ दे. कालही आपण घेऊ सांगून ठेवा त्यांना. बोला. कालही आपण सांगितलं आज प्रायोरिटीनं घेतली आहे. आम्हाला राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री ते जरी असले तरी ते अर्थमंत्री आहेत आणि विरोधी पक्षाची भाषणं होत असताना मी इथं तासनतास 3 दिवस बसलेलो आहे. अर्थमंत्री इथं बसले तर या माझं सोडून द्या, सत्तारूढ आपणही होता, सत्तारूढ पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे आमदार बोलतात त्यावेळी त्याच्यावर नोटिंग करून त्याच्यावर कारवाई करायचो आम्ही, विरोधी पक्षाचा सदस्य असला तरी. आणि IAS ऑफिसर तर या सरकारला जुमानतच नाही. त्यामुळे सरकारचं नियंत्रणच ब्युरोक्रेसीवर राहिलेलं नाही किंवा ब्युरोक्रेसी स्वतःला फार शहाणी समजते आणि मुख्यमंत्री ते सहन करतात. का सहन करतात याची चौकशी करावी लागेल. माननीय अध्यक्षांनी आता सांगितलं की सभागृह सक्षम आहे. हे तर 50 वर्ष आहे सक्षम सभागृह, पण तुम्ही काय करणार याची ऍक्शन खरं म्हणजे आज त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे होता.